शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज 22 जुलै। आज आपण कोणत्या जिल्ह्यात दमदार पाऊस पाहायला मिळणार आहे, तर काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। पण कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे ही माहिती व्हिडिओच्या शेवटला आपल्याला पाहायला मिळणार आहे। अगोदर काय कंडिशन आहे ती देखील आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। त्यापूर्वीच आपल्या शेती माहिती 2.0 या शेतकरी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा। कोकण घाटमाथ्यासह विदर्भात जोरदार पावसाचा इशारा कायम। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्रामुळे विदर्भ कोकण घाटमाथ्यावर दमदार पावसाने तडाखा दिला आहे। जून महिना उलटत आला असतानाही अनेक भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। आज 22 जुलै कोकण घाटमाथ्यावर आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आणि राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निवळू लागले असून ओडिशा आणि छत्तीसगड परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे। हे कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू निवळण्याचे संकेत आहेत। मान्सूनचा आस दक्षिणेकडील कायम असून राजस्थानच्या जैसलमेर पासून कोटा गुना मंडला कमी दाबाचे क्षेत्राचे केंद्र ते पूर्वमध्ये बंगालच्या उपसागरापर्यंत कायम होते। दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्या समांतर कमी दाबाचा पट्टा आणि महाराष्ट्राच्या मध्य भागातून पूर्व पश्चिम वाऱ्या विरोधी वाऱ्याचे जोड क्षेत्र सक्रिय आहेत, तर अरबी समुद्रात आणि कच्छ परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे। त्यामुळेच विदर्भासह कोकण घाटमाथ्यावर पावसाचे दणक्याने हजेरी लावली आहे। तर आज 22 जुलैला कोकणातील रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यावर, विदर्भातील भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे। तर पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे। उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। जोरदार पावसाचा इशारा आणि ऑरेंज अलर्ट या जिल्ह्यात रायगड, रत्नागिरी, सातारा, भंडारा आणि जोरदार पावसाचा येलो अलर्ट मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात आणि विजांसह वादळी पावसाचा इशारा बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे। असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।